परमपूज्य डॉक्टर आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, रमाई भिवाई, सावित्रीबाई फुले यांना सर्वांना या ठिकाणी वंदन करतो। आणि आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने आज या ठिकाणी प्रबोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी सोसायटीने आयोजित केलेला आहे। त्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत। जमलेले सर्व बांधव भगिनींना माझा जय भीम। आणि सोसायटीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी जो हा कार्यक्रम राबवला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्याच्या मागचा दृष्टिकोन हा काही मनोरंजन नाही आहे, तर हा या माध्यमातून महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी समाजाला या पोहोचवण्याच्या कार्यक्रमातून बाबासाहेब समजले पाहिजे, महात्मा ज्योतिबा फुले समजले पाहिजेत, त्यांचा विचार केला पाहिजे, हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी कार्यक्रम आहे। आणि सोसायटी ही आधीपासूनच एक धार्मिक एक चळवळीमध्ये, डॉक्टर आंबेडकर चळवळीमध्ये या ठिकाणी प्रगतीवर आहे। आणि सर्व या ठिकाणी असलेले रहिवासी ते चांगल्या वर्गातून आहे, सुशिक्षित आहेत आणि नेहमी त्यांचा प्रयत्न असतो। या ठिकाणी एक आव्हान आहे, या ठिकाणी सोसायटीचे जे बुद्धविहार आहे त्या बुद्धविहारमध्ये त्यांनी डॉक्टर आंबेडकर जयंती निमित्तानं या ठिकाणी अनेक आजारावर लोक झुंजत असतात, रक्त मिळत नाही, त्यासाठी त्यांनी या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांच्या जयंती निमित्तानं गरजू लोकांना, गरीब लोकांना रक्त पुरवठा व्हावा, त्यांना रक्त मिळावं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिरला या ठिकाणी केलेलं आहे, आयोजित केलेलं आहे। तरी आपण या ठिकाणी जितके जमलेले आहेत, आपली जबाबदारी आहे, आपण प्रत्येकाने 2-2 लोक या ठिकाणी आणून या ठिकाणी रक्तदान शिबिर करावं। कारण रक्तदान आणि अन्नदान याच्यापेक्षा मोठंच कोणतं दान नाहीये, म्हणून रक्तदान तर सर्वात मोठं दान आहे। आणि रक्त दिल्याने काहीच होत नाही। लोकांमध्ये जे भीती आहे रक्त दिल्यानंतर कमजोर होतो, आजारी पडतो, तसं काही नाही। उलटा तुम्ही रक्त दिल्यानंतर तुमचं रक्त शुद्ध होतं आणि ते रक्त 3 महिन्यामध्ये परत त्या ठिकाणी तुम्ही होतं, 6 महिन्यात परत रक्त तुम्ही देऊ शकतात। आम्ही अनेकदा या ठिकाणी रक्त दिलेलं आहे, म्हणून आपलं रक्त कोणाच्या कामा पडत असेल तर यापेक्षा आपलं भाग्य, आपण भाग्यवान आहे असं समजून आपण ते रक्तदान शिबिर केलं, रक्त दिलं पाहिजे। एवढंच बोलत होतं। जय हिंद, जय भारत। नक्कीच भाऊ